नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माय मराठी फॅमिलीमध्ये. तर आज आपण आलेले आहोत पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा. पुणे येथील अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेले गणपती मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय गणपती मंदिरापैकी एक मंदिर आहे. गणपती मूर्ती अत्यंत सुंदर असून सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेली आहे. दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. आज आपण गावाकडून पुण्याला निघालेलो आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी. तर आज आपण रेल्वेने प्रवास करत आहोत दौंड स्टेशनवरून पुणे स्टेशनकडे. आजचा प्रवास खास आहे कारण आज आपण जाणार आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध आणि भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. चला तर मग माझ्यासोबत एक सुंदर प्रवास चालू करूयात. रेल्वे प्रवास म्हणजे नेहमीच खास अनुभव असतो. खिडकी बाहेरील दिसणारी छोटी गावे, शेती आणि बदलणारा निसर्ग मनाला शांत करतो. पुण्याकडे जाताना भक्तीचा अजून उत्साह वाढतो कारण बाप्पाच्या दर्शनाची ओढ म्हणजे प्रत्येक भक्तालाही लागलेलीच असते. जर तुम्ही पुण्यात जात असाल तर रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर आणि अनुभव देणारे आहे. पुणा स्टेशनवरून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फार लांब नाहीये. रिक्षा किंवा बसने काही मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचता येते. पुण्याचे वातावरण आणि इथली भक्तीची भावना वेगळीच आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि गणपती मंदिरापैकी एक आहे. गणपती बाप्पाची भव्य आणि आकर्षक मूर्ती, सोन्याचे अलंकार आणि सुंदर सजावट हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. दरवर्षी गणेश उत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्ट सामाजिक कार्यातही मोठा वाटा उचलतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात काही ना काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो मंदिर ट्रस्टसुद्धा. बाप्पाच्या दर्शनाने मनाला खूप शांतता मिळते. येथे येऊन प्रत्येक भक्त आपली मनोकामना व्यक्त करतो. वातावरणात सतत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष ऐकायला मिळतो. या मंदिराची स्थापना 1893 साली झालेली आहे. दगडूशेठ हलवाई हे पुण्याचे प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांच्या मुलाच्या निधनानंतर त्यांनी गणपती मंदिर उभारण्याचा संकल्प केला. तेव्हापासून हे मंदिर भक्तीचे खूप मोठे केंद्र बनले. येथील गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. बाप्पाला सोन्याचे अलंकार आणि भव्य सजावट केलेली आहे. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि ह्या ठिकाणी आल्यावर मित्रांनो मनाला एक खरंच वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि खूप या मंदिराची खास गोष्ट म्हणजे फक्त मंदिर धार्मिकच नाही तर सामाजिक कार्यातही मंदिर ट्रस्ट मोठा सहभाग घेतं. शिक्षण, आरोग्य, गरजू लोकांना मदत करणे अशी अनेक कामे केली जातात. बाप्पाच्या दर्शनाने मनाला खूप शांतता मिळते. पुण्याला आला तर दगडूशेठ गणपती मंदिराचं तुम्ही पण नक्की दर्शन घ्या मित्रांनो. हे मंदिर फक्त धार्मिक ठिकाण नाही तर पुण्याच्या संस्कृतीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. असं मानलं जातं की येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण होतात. म्हणून हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणूनही ओळखला जातो. या मंदिरातील गणपतीची मूर्ती अशी बनवली आहे की बाहेरूनही गणपती बाप्पाचे सहज दर्शन घेता येते. त्यामुळे गर्दी असली तरी दुरूनही बाप्पांचे दर्शन घेता येते. गणेश उत्सवाच्या काळामध्ये होणारी सजावट आणि रोषणाई संपूर्ण पुण्याचे आकर्षण ठरते. अनेक नामांकित व्यक्ती आणि कलाकारही या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर ट्रस्ट समाजसेवेमध्ये खूप सक्रिय आहे. तर सध्या आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभा आहोत. इथे नेहमीच बाप्पांसाठी मोठी गर्दी असते
आणि वातावरण पण खूप शांत आणि भक्तिमय आहे ह्या ठिकाणी. तर दर्शनासाठी मला संपूर्ण 1 तास लागलेला आहे. मित्रांनो, आजचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.